अहो यांना खरंच जमेल ना? नको नको ते सगळं जमते हिला. तुमच्यासारखी आतल्या गाठीची. काय बोलताय? कौतुक करत होतो हिचं. म्हणजे आयडिया करण्याच्या बाबतीत हिचा हात कुणीच धरू शकत नाही. आयडिया मम्माला असं काही भपका आवडत नाही, असं ग्रँड काही आवडत नाही. आपल्या माणसांबरोबर, आपल्या फॅमिली बरोबर तिला राहायला आवडतं, सेलिब्रेट करायला आवडतं. मग आपण फक्त आपण एक छोटीशी फॅमिली पार्टी ठेवूया आणि काहीतरी आणि त्यात स्वीटू आणि ओमचा स्पेशल रोमॅन्टिक परफॉर्मन्स. डान्स. स्वीटू माझ्याबरोबर एका खोलीतही थांबायला तयार नाही आता. ती माझ्याशी बोलतही नाही आणि ती माझ्याबरोबर डान्स करणार आहे. इम्पॉसिबल. हॅलो हॅलो हॅलो, इम्पॉसिबल हा शब्द मालविका खानविलकरच्या डिक्शनरीत येत नाही. आय नो. नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड. सो मला सांग, आपली बायको आपल्याला रुसलीये, रुसून माहेरी गेली होती, आपल्याशी बोलत नाहीये, तिला कशाच तरी वाईट वाटलंय. हे कळल्यानंतर तिला समजावण्यासाठी तिने आपल्याशी बोला म्हणून काय प्रयत्न केला होता ओम खानविलकर तुम्ही? काय नाही केलं. मी घरी गेलो, माफी मागितली तिची. तिला समजावलं, तिला सांगितलं माझी चूक झाली, मी तुझी माफी मागतो, याच्या पुढे मी असं कधीच करणार नाही. तुला काय हवं ते देईन, हवं तिथे घेऊन जाईन, हनीमूनला पण घेऊन जाईन, तुला हे घेऊन देईन, ते घेऊन देईन, आपण सगळे एकत्र राहू. याच्या पलीकडे काय केलं? तुला कळत नाही करू. बायकांना अशी मोठी मोठी गिफ्ट नको असतात. त्यांचा आनंद छोट्या छोट्या गोष्टीत असतो. काय रॉकी? म्हणजे आपलं ज्याच्यावर प्रेम आहे त्याने आपल्याशी प्रेमाने बोलावं. चूक झाली असेल तर ती मान्य करावी आणि आपल्याला समजावण्याचा प्रयत्न काहीतरी स्पेशल करून करावा. आपली स्पेस द्यावी, आपले लाड करावे, आपल्याला समजून घ्यावं. हे असं सगळं करायचं असतं समोरच्याला समजावण्यासाठी. हे तर काही आपण केलं नाही. आपण टेन्शन मध्ये फक्त तिची माफी मागत होतो. तिची स्पेस दे की तिला. पण आता तिने इथे आयडिया. तिला सांग, मम्माची अशी इच्छा आहे की तू इथे यावंस, तू इथे डान्स करावास. हे आपण मम्मासाठी करतोय, मम्माला बरं वाटावं म्हणून करतोय, तिच्या आनंदासाठी करतोय. आणि मम्माचं नाव घेतलं की स्वीटूनी नाही म्हणणं शक्यच. आणि डान्सच्या निमित्ताने जवळ आली ना की मग राग जाईल तिचा. पण ही आयडिया नक्की वर्क होईल ना? ऑफकोर्स. आणि राग नाही गेला तर? ताई ताई दुसरी आयडिया शोधून काढेल ना. काय ताई? अरे पण आधी ते काय सांगते ते करायला काय हरकत आहे? हो. ऐका ना, पण स्वीटूचा राग घालवणं सोपं नाहीये, माहितीये ना तुम्हाला? हो, पण खानविलकरांना सोप्या गोष्टी करायला आवडतच नाही ना. खानविलकरांना फक्त कठीण प्रश्न, कठीण गणित सोडवायला आवडतात. आणि स्पेशली ओम खानविलकरांना तर आवडतातच. अँड एनिथिंग फॉर माय ब्रदर. इतके दिवस ओम आणि स्वीटूचा संसार तुटावा म्हणून प्रयत्न केले. आता त्यांचं नातं पुन्हा घट्ट जुळावं म्हणून आयडिया लढवे. ठीक आहे, कर विचार. आलोच मी. मालविका ताई, खरंच बघा, काहीतरी करा दोघांसाठी. हो, आता तुम्हीच या दोघांमध्ये काहीतरी समेट घडवू शकता. हा, हे ठरवा तुम्ही काहीतरी, आम्ही आहोत. ओए, वो लोग गए लेकिन तू क्यों हंस रही है? नहीं 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 नहीं, मेरे को पता है तेरे दिमाग में ना पक्का कोई कमीना प्लान है ना? सच बता. हाँ. विथ योर परमिशन. एकदा एकदाच, अजून एकदाच. काय नलू आणि दादांना त्रास देऊ?
प्लीज प्लीज प्लीज, ए सुन मेरी बात बेबी, ऐसे मत कर बेबी। ये तो यार फिनिश। नहीं 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 दादा, अरे नाही दादा मैं हूँ, मैं सिखाऊंगा आपको। मला नाही जमणार खरंच। एकदम सिंपल है, देखो ऐसे हाथ को ला 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 ला। नाही नलू मावशी हे बघ, असं गोल फिरायचं, असं एकदा दोनदा आणि तीनदा, आणि तो पदर पकडून नाही फिरायचं. आणि हे बघ मला गरगरते, थांब, ऐका ना, नाही होणार आहे, आम्ही कधी असं केलं नाही. खरंच अरे अरे बैठ की, अरे हे बघ असं करायचं. असं काय करता, केलं नाही म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा आपण काहीतरी करतोस ना, मग हा डान्स तुम्ही एकत्र पहिल्यांदा करताय असं समजा आणि करा. काय नाही, नको 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 नको, खरंच नको. एक वेळ ना एक वेळ ना नलूच्या तालावर आयुष्यभर नाचलोय असं म्हणा पाहिजे तर, पण हे डान्स नाही जमणार, काय संबंधच नाही मला. काही काय बोलताय तुम्ही, आणि ते पण मुलांसमोर. ऐक ना मी काय म्हणते, ही बायकोच आहे ना तुमची, बायको बरोबर डान्स करण्यामध्ये लाज कसली आहे? छोट्या छोट्या छान छान स्टेप्स आहेत. प्लीज दादा म्हण. खरंच नाही. नाही मावशी, म्हण ना. नाही ना, खरंच नको, खरंच दादा मान जाओ ना प्लीज 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 प्लीज. ठीक आहे हा, ठीक आहे. काय ठीक आहे काय म्हणताय तुम्ही? अगं हे बघ नलू, आपली मुलींची बाजू आहे, ह्यांची मुलांकडची बाजू आहे, ह्यांचं ऐकावंच लागेल. हो, ते म्हणतील ते करूया आपण, पण हे नको. नलू आपल्या स्वीटूसाठी. अरे 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 देखो मौसी, आप शर्माते हो ना, इतनी सुंदर लगती ना, कसम से दादाजी हो जाए आज तक. बरं ठीक आहे, चल. ए, क्या बात है. ऐसे ऐसे हाथ को. स्वीटू साठी म्हटल्यावर लगेच हो म्हणाली. माझ्यासाठी सांगत होते तर नाही म्हणत होते तुम्ही. नाही ग, स्वीटूसाठी नाही, माझ्या शकूसाठी, तिच्यासाठी मी नाचायला तयार. क्या बात है, क्या बात है. इसी बात पर ऐसे हाथ रखो. असं हात. हाँ दादा ऐसे. हा असं करायचं. हाँ. 1 2 3 स्टार्ट. अय्या करूं मैं क्या नल्लू नल्लू. अरे मेरा दिल मेरा नल्लू नल्लू. हे बघ सफरचंद. मी काय म्हणतो, आई जेव्हा बरी होऊन घरी येईल तेव्हा आपण तिच्यासाठी मस्त डान्स करायचा का? काहीतरी बोल ना यार, हो किंवा नाही, काहीतरी उत्तर दे ना प्लीज. मला नाही करायचा आहे डान्स. मी तुला विचारतच नाहीये, आपल्या बाळाला विचारतोय. हा तर आपण डान्स करणार आहोत, तर करशील का तू? पण मी बाळाची आई आहे आणि मला आधी कळतं बाळ काय म्हणताय ते, आणि त्याला काही डान्स करायचा नाहीये. करायचा आहे त्याला, त्याने तुला सांगितलं नाहीये त्याला डान्स करायचा आहे. आम्ही बोलतो आता खूप, आमचं ट्युनिंग जमलंय, टेलिपॅथी यु नो. सो त्याला डान्स करायचा आहे. तो म्हणतोय की आपण मूव्स ठरवल्या पाहिजेत, गाणं ठरवलं पाहिजे, आणि आई त्याला मदत करणार आहे त्याच्यात. ओके, सो आई कम ऑन, क्विक क्विक. हा, आपल्याला हे सगळं करायचंय लवकरात लवकर, फास्ट. ओके, आलोच मी. आता ओमचा फोन आला होता, निघालेत सगळ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करून हॉस्पिटल मधून. हो ना, चला चला आपली तयारी झाली आहे. हो. अरे हम तो स्वागत के लिए तैयार भी है. काय जाऊन स्वीटूला घेऊन ये. सुटूला. हा? हो नको ना, तिचा मूड माहिती आहे ना. ये लो आले. अरे बाळा, अजून
किती गोड दिसतेस तू. खूप सुंदर दिसतेस. शकू तुला असं बघून खूप खुश आहे. खरंच बरं वाटेल मग मला. पण कधी येणार आहेत शकू मावशी? नलू मावशी, ताई, स्वीटू, या सगळ्यांनी. आई आली आहे. स्वीटू, आले. हो नलू मावशी, ताई, हो या आई आली. या या या. नलू कशी आहेस? तुला बघितलं ना मी, मस्त आहे. ओवाळ मग मला. आपण सगळे मिळून ओवाळूया. या. ये. ये. अरे काय हे? ए मी काय नाही केलंय, सगळं नलू मावशीने केलंय. मी फक्त तयारीत थोडासा हातभार लावला इतकंच. काय रे, तू इथेच बस माझ्या बाजूला. तू इथे बसतेस की जरा आतमध्ये पडतेस? नाही नाही, मी इथेच बसते. मला खरंच आज माझी सगळी माणसं भेटली ना, मला मला खरंच बरं वाटतंय सगळ्यांना बघून. आज माझ्या सगळ्या चिंता मिटल्या. आणि आता तर घरात नवीन पाहुणा येतोय. त्याला एकदा बघितलं ना की मी कायमची अगं ठणठणीत होईन, बरी होईन. बरं आई, तुझ्यासाठी एक कमाल सरप्राईज आहे. अरे हे आहे ना आता उगाच, आणि दुसरं काय आता. कशाला म्हणजे काय, इतक्या मोठ्या आजाराला हरवून तू इतक्या दिवसांनी अशी छान घरी परत आली. सेलिब्रेशन तो बनता है बॉस. काय करायचं आता तायडीचं. एक मिनिट नलू मावशी, तुझी आणि दादांची नाचाची प्रॅक्टिस झाली का? कसली प्रॅक्टिस? हा ते ऐक ना, मला ते नाही नाही म्हणजे कसं आहे ना, मी फार छान करतेय ग आणि यांना अजिबात जमत नाही. त्यामुळे नको, राहू दे ना मालविका. अगं असं काय करताय तू आणि दादा? काय पहिल्यांदा एकत्र डान्स करताय? नाहीतर काय ग. मामा काय करायचं नलू मावशीचं? काय, मी आणि आमच्या यांनी कुठे कधी डान्स केला होता? नाही तेही आहेच, पण आज करा. मी नाचणार आहे, कारण मला आणि रॉकीला डान्स म्हटला की गाणी नाही लावली तरी चालणार. फक्त बल्ले 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 करायचं की आम्ही लगेच सुरू. त्यांनी ना मला पूर्ती पंजाबन करून टाकले. किती गोड. खरंच गोड आहे. चला आपण नाचूया. हो, आमची सुमन छान नसते. नाही काय हो ना, आज बघूच आपण. पण मामा,
मी ना रॉकीला लग्नानंतर रोज लावणी करायला सांगणार आहे. हे काय सारखं बल्ले बल्ले बल्ले. आहेच माझा जावई गुणाचा. त्यासाठी तू पूर्वीपासूनच लाडका आहे. त्याची कशाला, मी खरं ते सांगते. माझा जावई आणि माझी सून अगदी लाखात एक मिळाली आहे. दोघही अगदी गुणाचे आहेत. ओहो हो 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 सुनबाई, तुमची प्रॅक्टिस कशी सुरू आहे? मला काय माहित. अगं म्हणजे काय, तू आणि ओम नाचणार नाही आहात का? आमच्या यांना आमच्या बाळाबरोबर डान्स करायचा आहे, त्यामुळे माहित नाही. चालेल चालेल, मग आपण दोघी बसूया बाजूला आणि यांची गंमत बघूया. नो नो नो, उद्या सगळ्यांनी डान्स करायचा, फुल एन्जॉय करायचं. आफ्टर ऑल मामा, किती महिन्याने आपल्या घरात उत्साहाचा सोहळा साजरा होतोय आणि या सोहळ्यासाठी मी खास थीम ठेवलेली आहे. म्हणजे अगं थीम, आता विषय म्हणजे आपण ते काय म्हणतात, एसे, निबंध लिहितो. त्याचा विषय कसा असतो तसं एखाद्या पार्टीचा विषय असतो. मग त्या विषयाप्रमाणे कपडे घालायचे असतात, त्या विषयाप्रमाणे खाद्यपदार्थ असतात, तसं डेकोरेशन असतं आणि तशा पद्धतीने सगळं असतं. आणि या उद्याच्या थीम साठी, पार्टीसाठी खास मी ड्रेसेस डिझाईन केलेत सगळ्यांचे. हा अगं तसे वाले हा तसे वाले ग. तसे वाले ए काय तसे वसे वाले नाही. नाही तसे वाले आई, तसे वाले तू, तसे वाले मस्त. मालविका ताई, शकूताई, काय तुम्ही? हा तसे वाले. वहिनी काय तुम्ही त्याच्या हो मध्ये हो करताय? नाही हो, तसे वाले घालावे लागतील. ताई वहिनी तुम्ही मालविका ताई. अगं मी सांगते ना तुला, घालावे लागतील. आपण ट्रायल करून बघूया का एकदा? अगं थांब, केवढी घाबरली बाई. तू या जगात आलीस ना, मी दाखवेन तुला माझं किती प्रेम आहे तुझ्यावर. बाबा चुकला असेल, तुझ्याशी आबोला धरला असेल, तुला रागवला असेल, पण बाबाचं खूप खूप प्रेम आहे तुझ्यावर. आणि बाबा मनापासून सॉरी म्हणतोय. आणि एक सांगू, आपल्यावर जे खूप 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 प्रेम करतात त्यांच्यावर चिडायचं नसतं कधी. राग आला तरी आपल्या माणसाची इतकं तोडून वागायचं नसतं. चुका होतात ग. ज्याच्यावर खूप खूप प्रेम करतो ना आपण, त्याला आपण कधी कधी हक्काने रागवतो, त्याला बोलतो. हे चुकीचं आहे हा बाळा, तू असं कधी वागू नकोस. तुझा बाबा समजा तुझ्यावर चिडला किंवा तुला तुझ्या बाबाचं वागणं आवडलं नाही, तर तू त्याच्यावर रागव, त्याला बोल, पण आबोला धरू नकोस. आणि भांडण फार काळ टाळायचं नसतं, हे सुद्धा लक्षात ठेव. गुड नाईट, मला झोप आली.